नाही नाही ते 15 वाजल्यानंतर येतं ना. चल भाई फक्त 110 किलो आहे. हा मस्त आहे मस्त आहे. 7 झाले 8 9 2 घ्यायचे. एक आणि 2 मार भैया 9 जाऊ लागले. एक 10 मारून टाक ना पुरे. एक लाख मारून दे. एकच लाख चल भाई. चल भाई बस झाला बस झालं. चाल तुझ्या आयटमची शपथ आहे. 2 शिल्लक मार. काय हसला घोड हसला भाई. दादा मारू भाऊला म्हणलं आयटम तर आयटमची शपथ म्हणलं 2 मारून जाऊ. हो नाही काय तर सोडलं मला आयटमच नाही. बघ तू बघत असून तू बघ हे कसं आहे. आमची संपली आमची गिरून संपली. पुरा है चाल चल उड्या. 1 2 4 5 6 7 9 पायऱ्या आहेत ना. चल अजून तर मोठा बाकी आहे बाई. सो व्हॉट्सअप एव्हरीबडी, इट्स श्रू बॅक इट अगेन विथ अ न्यू अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा आहे की चाललोय जॉब बघायला म्हणजे बघून ठेवलेला आहे. आता तिथे जाऊन एक रिझ्यूम देऊन येतो आणि बघतो काय काय नाही. अँड मम्मीने सांगितलं जाय अँड रिझ्यूम वगैरे देऊन येतो. मग आता चाललोय पहिले रिझ्यूम काढतो. म्हणजे रिझ्यूम काढेल आहे, रिझ्यूम तर झेरॉक्स काढतो आणि जाऊन सबमिट करतो. बघतो काय काय नाही आणि मग ते कळवतीलच आपल्याला कधी यायचे कधी नाही. ठीक आहे चला भेटूयात. तर काही आताच रिझ्यूम वगैरे काढले. अरे जॉब लाईफ ना इले बोरिंग आहे यार सिरियस. कसं करतात काय करतात काहीच कळत नाही मला लोक. कारण की बघा ना एवढं उन्हात आणायचं जा हे करा ते करा. बट इथून कळतं की स्ट्रगल सोपी गोष्ट आहे नाही का. आता मला तर पहिल्यापासून शॉप नाही आहे जॉबचा वगैरे, पण आता मम्मी बोलली जा रिझ्यूम देऊन ये चांगला जॉब आहे बघ. त्याच्यामुळे जातोय. नाही तर मी कधी करावा असला जॉब. आपल्या डोक्यात तर फक्त बिझनेस माइंड आहे की करायचं तर स्वतःचं काहीतरी उभं करायचं, बाकी लोकांच्या हाताखाली तर नाही करायचं. आणि हे बी मी करल तर 2-3 महिनेच करत, कारण की माझ्याकडून जास्त हे काही होत नाही आहे की नाही. अँड दाखवतो तुम्हाला पुढची काय भेटते काय नाही. अँड भेटूयात आता मी डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर. ठीक आहे सांगतो तुम्हाला काय काय ते. तर काही जाऊन आलोय आत्ताच, बघून वगैरे आलो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मंडेपासून जॉईनिंग कर, 2-3 दिवस बघ जमतंय तर कर आहे की नाही. या लोकांची ना मेन गोष्ट खराब काय माहिती का, माणसाला ना श्युरिटी देत नाही. 2 दिवस थांब 3 दिवस थांब तुला कॉल करतो है ना. मला तसं बोलले तर नाही, पण मी सांगतोय की जॉबवाल्यांची मी बऱ्याच लोकांची एक फालतू सवय पाहिलेली की 2-3 दिवस थांब मी तुला कळवतो. अरे जे ते तोंडावर सांगणार भाई आहे की नाही. आम्ही थोडी रिकाम टेकडे ते की दुसरीकडे बघू शकतो. बट हा बोलला मला की सोमवारपासून ये आणि 2-3 दिवस बघ करून जमते तर कर आहे की. पेमेंट डिस्कस केली नाही मी, पेमेंट्स तर नंतर बोलू म्हणलं, कारण की अजून जॉबच फिक्स नाही. पेमेंटचं बोलून काय करू पहिले है ना. तर आता गरम तर खूप जास्त होत आहे आणि इच्छा नाही मला बरं का जॉब वगैरे करायची, पण काहीतरी साईड बाय साईड करावं लागेल. कारण की कशी गोष्ट असते माहिती का, की मला एक पहिल्यापासून एक बिझनेस माइंडसेट आहे माझं की बिझनेस करायचा तर करायचा बस, बाकी काही. तर मग त्याच्यामुळे मी काय करतोय की एक साईड बाय इन्कम जनरेट करतोय की जेणेकरून मी माझा बिझनेस सेटअप करू शकतो आहे की नाही. एक माझी इन्कम असली थोडीफार किंवा मग फॅमिलीची इन्कम थोडीफार असली ना तर मग मी करू शकतो 50-50 करू. कारण की पूर्णच पैसा घरच्यांकडून घेणं योग्य नाही आहे. मला तर असं वाटतं पूर्ण का थोडा बी घेणं योग्य नाही आहे. पण मग आता मी एवढा स्टेबल नाही की मी पूर्ण सेटअप माझ्या स्वतःच्या सोबत मी करू शकतो. पण मी ट्राय करेन की स्वतःच्या याने करायचा. अँड होप सो की लवकरच एखाद्या वर्षात होऊन जाईल ते पण. अँड आता आलो इंटरव्ह्यू वगैरे देऊन. सो ठीक होतं, सर पण चांगले होते, असं काही नाही वाईट. कोणी इगो वगैरे ॲटिट्यूड वगैरे बोललं नाही आहे मला. असं
जस्ट मी सांगतोय तुम्हाला की लोकांचं नाही का एक नजरी अलग असतो की यार याला सांगून देऊ आपण की 2-3 दिवसांनी तुला फोन येईल आणि हे कर. एक इगो आणि ॲटिट्यूड असतो काही लोकांमध्ये जे जॉब देतात ना त्यांच्यामध्ये. सो आता तर गरम खूप डेंजर होतंय, तर जाऊयात. शरद येईल 2-3 वाजेपर्यंत, तर शरद वगैरे आल्यावर बघतो ते करू. अँड हा जो ब्लॉग आहे ना हा काही एवढा नाही का एंटरटेनमेंट वाला नाहीये. मी एक जस्ट बाहेर निघलो तर म्हणलं की हे पण शूट करून घ्यावं आणि जे काय होतंय तुम्हाला दाखवावं. सो त्या पर्पजने मी ब्लॉग चालू केलेला आहे की माझी डेली लाईफ कशी आहे काय आहे तुम्हाला दाखवावं म्हणलं. सो आता तर झालंय जॉबचं सीन. आता बघूयात कोणी भेटते तर त्यांच्यासोबत बघतो करू, नाही भेटलं तर जिममध्ये भेटू. तसं तर इतक्या लवकर बघतो बंद होणार नाही. तर चला आता बघूयात समोर, कारण की श्रेयस बी गेलाय, सगळे शरद बी परभणीला गेलाय, श्रेयस पुण्याला वापस चालला गेलाय. सो माझ्याजवळ 2-3 जणच आहेत, मी बाकीचे जवळ करत नाही आहे की नाही. सो बघूयात. आणि प्रेम वगैरे पण थोडं साईडला आहे. सो बघू आणि चालू करूयात आपली बघतो ती. अँड भेटूयात तुम्हाला. हे पाहिलं का भाजीवाले लोक बिले कमवायले का? भाज्या लोकांकडे iPhone 15 डायरेक्ट, आपल्याकडे तर टुवेल. तर काही जाता जाता एक गोष्ट चाललोय घरी आता. तर जॉब कोणाला करू वाटत नाही, ठीक आहे, पण एक मजबुरी असते. ते म्हणतात ना मजबुरी का नाम महात्मा गांधी. आणि खरी स्टोरी आहे, एक खिशात टाकलं पाहिजे म्हणून लोक धावपळ करतात त्या गोष्टीसाठी, पैशासाठी वगैरे. अँड करायला पाहिजे, कारण की आता पैसा कोणाला नाही लागत आजच्या पिरियडला, सगळ्यांना पैसा लागतोय. अँड पैशाशिवाय काय पत्ता बी आलं, ठीक आहे. तर मग त्यासाठी करावं लागतंय. आणि कोणाला आऊट नाही एवढं उन्हात आमचं बाहेर निघायची, आपण करायची, पण मग काय करणार आहे, शेवटी पैसा सगळं काही आहे की नाही. आणि माणूस खास म्हणलं तर असं राहा ना की त्यात उगा महागारी पण नाव काढतील की नाही यार तो बोरगा भारी आहे की नाही. तर आता जाऊयात घरी वगैरे, आणि घरी जाऊन जेवण वगैरे करू आणि भेटत तुम्हाला काय आहे समोर काय नाही. जिमचं पण घेतो आज, शरद वगैरे येईल. आणि आज एकटाच ब्लॉग करतोय कारण की सोबत कोण नाही आहे. अँड ब्लॉग बंद करू द्यायचा नाहीये, ठीक आहे. काही का होईना, छोटं मोठं का होईना भाऊ, काही का होईना, छोटं मोठं का होईना करायचंय स्वतःचं, आहे की नाही. सो करूयात, एकट्यात का होईना करू, काही हरकत नाही, आहे की नाही. भेटेल रिस्पॉन्स तेव्हा भेटेल. सध्या 50 पब्लिक बी बघते, 100 पब्लिक बी बघते, तर ठीक आहे माझ्यासाठी, ओके. आणि मी खुश आहे त्याच्या गोष्टीसाठी, कारण की माणसाने ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हॅपीनेस सापडलं पाहिजे, है ना. कारण की एकदमच उंची उडी मारता येत नाही, एक एक पाऊल ठेवून सगळं काही चालू करावं लागतं. आणि लोकांना कसं पेशन्स नाही आहे, खास म्हणलं तर पेशन्स सगळे. जर तुम्ही पेशंट ठेवशाल तर कुठं ना कुठं पोचशाल, नाही तर नाही, बिलकुल नाही. अँड हा फॅक्ट त्याच्यावरती चालतो की पेशन्स ठेवा, सगळ्या गोष्टी होईल. अँड होप सोडू नका, आहे की नाही. सो आता जाऊयात घरी वगैरे, अँड एकदा आंघोळ करू, कारण लय उन्हात आणायचं भरलोय मी घामाने. आणि निघूया जिमला, आहे की नाही. जिम तसं आलाय तसं एकदा आराम करू थोडासा, आणि मग उठून वगैरे तुम्हाला पुढचे अपडेट देऊ, ठीक आहे, जे काय होतं ते. चला भेटूया. चलो भाई लोग, एक नॅप घेतो आणि भेटतो तुम्हाला जिमच्या टायमाला, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही पण आराम करा. फायनली इट्स द जिम टाईम. उठलोय फटाफट, आवरला, आता निघलोय जिमसाठी. आता बघूयात काय काय नाही, फटाफट जिम मारू. जिमचे 2-4 सेट दाखवूयात तुम्हाला, असं आहे काय नाही. शरद येईलच तोपर्यंत, आणि भेटूया समोर. चला. काय म्हणतो भैया, कसं आहेस? एकदम बरेच दिवसानंतर आपलं दुसरं माणूस पण जिम मध्ये कंटिन्यू करायला लागेल. आपल्या भाऊचा फिटनेस वर्कआउट लय जोरात चालू आहे. भाऊला फुल सपोर्ट करा. भाऊची डायरेक्ट मोटिवेशन वाढवा, नाही का. असं भाऊला सगळे उठल्या किलोभर मोटिवेशन भेटलं पाहिजे. डायरेक्ट लागला पाहिजे, एवढं मोटिवेशन भेटलं पाहिजे. तू बोलले झालं भेटणार. ठीक भैया,
इकडे बघतोच नाही. काय केलं परभणीला जाऊन काय ना व्हिडिओ काढतो ना. व्हिडिओ लय भारी भाईच्या चॅनलला व्हिडिओ आहे SRK कॅप्चर म्हणून. तर पटापट जाऊन चेक करा. एक नंबर व्हिडिओ काढला. काही दिवसानंतर भाऊ डायरेक्ट 6 लाख और ये दारू की गाड़ी जलाएगा. हमने कहा जलाएगा. हाँ ये तो आणि ये चीट. हाँ चीटवर नाव तर पैसे लावतात. चीटवर 2 रुपये दे भाई. बघा चीट 2 रुपये दे. चल थांब रे आणू. चीट 2 रुपये देता का भाई. 2 रुपये आले ना. हा चीतवर 1 रुपये. अरे वा घेऊन टाके मेरी जान. अंडी मंडी संडी आता तर नाही आलं. पटवरती 2 रुपये. याला म्हणते पटवरती 1 रुपये. एकदम काढ तू. चल चाल तुझ्या आयटमची शपथ आहे. 2 शिल्लक मार. घोड हसला भाई. चल चल किती मारशी. 2 तरी मारा. शपथ सांगले की अजून 2. एक शिल्लक घे. एक शिल्लक गेट शिल्लक. बस झालं रे भाई. बस मागून धुवा निघत डायरेक्ट आपल्या. नाही ते 15 वाजल्यानंतर चल भाई फक्त 110 किलो आहे. हा मस्त आहे मस्त आहे. आता आयटम किती. आयटमची चप्पल आता किती मार. 5 साठी 2 माझ्यासाठी 7 5 आणि 7 भाई. 2 बोलले 9 मारून दे. इमानदारी 9 मारून दे. 2 झाले फक्त. 3 4 5 6 7 झाले. 8 9 2 घ्यायचे. 1 आणि 2 मार भैया. 9 जाऊ लागले. 1 10 मारून टाक ना. पुरे 1 लाख मारून दे. 1 लाख. चल भाई. चल भाई बस झाला बस झालं भाई. भाई साठी काय पण पाय पण काय आला भाई. बरं झालं तुला म्हणलं आयटम साठी. तर काही असा घाम बघितला का. घाम टप 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 करतोय भैया. पाय डायरेक्ट चालायच्या लायकीचे राहिले ना. जो करल मेहनत त्याला समोरून जाऊन हे पायाचे ना चांगले राहतील. समजले का. नाही तर बस किडा बनवून हिंडावं लागेल. तर आता मारूया फटाफट. हे आमचं आता मारून वेळ मावलं म्हणलं आयटम. तर आयटम ती शपथ म्हणलं 2 मारून जाऊ. 2 एक याच्यावर सोडलं. मला आयटमच नाही. बघ तू बघत असून तू बघ हे कसं आहे. अंगची संपली. अंगची घेऊन संपली.
मारी गेले जिरली का आधी जिरली काय तर काही ते गाण मारतात असं वाटेल लागलेला बी बसले का नाही काय माहिती ना ठरला आमचं भैया लोग आइटम भाई आइटम की चप्पल क्या आइटम नहीं है भाई आइटम नहीं है मारने वाले दिखाते बोलेंगे चल के आइटम दे चप्पल आइटम नहीं मतलब छोटे मुझे चप्पल मतलब बुरा है चल चल उड्या 1 2 4 5 6 7 9 पायऱ्या जात नाही अजून तर मोठा बाकी आहे भाई चल 9 आहे 18 9 एवढं शिकलो तर चालतं आखिर नाही आम्ही चालतात चल इमानदारी मध्ये येऊ लागला चल लवकर ब्लॉग काय एवढा मोठा व्हिडिओ इकडे काही लेग्स मारलं तर असे आलो का पायाचे नाही बी झाले पण मग आता एवढं काही फरक पडे ना चाल चाल मेरे भाई बाय फोन पहिला माणूस चाल तर गाईस फायनली ब्लॉग शूट झालेला आहे आमची जिम वगैरे झालेली आहे भाऊचे पाय थरथर करताय माझी बी करताय तर आता पटापट जाऊयात मामाकडे जरा काळी चहा घेऊ जरा बरं वाटत आणि आमच्याकडे ऑप्शन नाही भाई काय दुसरे निर्व्यसनी माणसं छान चहा पिऊन घेतो चालवा लागते तर पैसे बी अरे चिल्लर बी विसरलो इन बिन 6 रुपये होते ते बी विसरलो घरी चितपट मध्ये जिंकले होते चितपट मध्ये जिंकले होते हो नाही चितपट मध्ये 6 रुपये जिंकलो होते त्याच्याकडून ते पण घरी राहिले आता ब्लॉग एन्जॉय करशाल तुम्ही नक्कीच कारण की ह्या वेळी जिमचा लय मोठा पार्ट घेतलेला आहे तर मग मजा दाखवलेला आहे की कसं काय कोणाची गांड लपकली कोणाची नाही आणि आता फटाफट जाऊयात आणि भेटूयात तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्या रविवार आहे ना असं तर उद्या ट्राय करू काढायचा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये वार वा भैया वा घ्या तर चला तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका इथं खाली चॅनलचं नाव टाकतोय चॅनल वरती जाऊन सर्च करा आणि बेल आयकॉन ला दाबायचं बिलकुल विसरू नका ठीक आहे भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय टेक केअर